राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे गेल्या काही दिवसात उद्धव ठाकरेंवर त्यात थेट निशाणा साधतात। आता तर राहुल नार्वेकरांच्या निकालानंतर शर्मिला ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या जखमेवरच घाव घातला। पाहूया। शिवसेनेतल्या ज्या दिग्गज नेत्यांना त्या माणसामुळे बाहेर पडायला लागलं होतं, त्याच्यासाठी पक्ष सुटला। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनी थेट उद्धव ठाकरेंवरच निशाणा साधला। नुकताच विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी निकाल देताना शिवसेना पक्ष शिंदे गटाला दिलाय। त्यावरून शर्मिला ठाकरेंनी खोचक टोला लगावला। शिवसेनेतील दिग्गज नेत्यांच्या ज्या माणसामुळे बाहेर पडायला लागलं होतं त्याच माणसाच्या हातून पक्ष सुटला असं शर्मिला ठाकरे म्हणाले। एका वाक्यात सांगायचं तर मला असं वाटतं आज एक सर्कल पूर्ण झालंय। आज महिन्याच्या 10 तारखेला शिवसेनेतल्या ज्या दिग्गज नेत्यांना त्या माणसामुळे बाहेर पडायला लागलं होतं, त्याच्यासाठी पक्ष सुटला। एका वाक्यात सांगायचं तर मला असं वाटतं आज एक सर्कल पूर्ण झालंय। आज महिन्याच्या 10 तारखेला शिवसेनेतल्या ज्या दिग्गज नेत्यांना त्या माणसामुळे बाहेर पडायला लागलं होतं, त्याच्यासाठी पक्ष सुटला। शर्मिला ठाकरेंच्या या टीकेला ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी प्रत्युत्तर दिलं। वहिनी साहेबांनी आधी आपला जो पक्ष आहे तो सांभाळा, त्याची स्थिती काय आहे, कोण तुमच्या सोबत होते, आता कुठे आहे, तुमचे 12 आमदार होते, तुमचे 0 झाले, नगरसेवक किती होते, आता किती झाले, त्याचा विचार करा, नंतर बाकीच्यांचा विचार करा, अशी माहिती त्यांना नम्र विनंती। ज्या माणसांमुळे दिग्गजांना शिवसेना सोडावी लागली त्यांच्याच हातून शिवसेना पक्ष सुटला असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या। त्या दिग्गज नेत्यांमध्ये स्वतः राज ठाकरेच आहेत। ते त्यांनी अनेकदा बोलूनही दाखवले। काही गोष्टीच्या पसरवल्या गेल्या की राज ठाकरेला ते शिवसेना प्रमुख पद पाहिजे होतं, त्याच्या हातात अख्खा पक्ष पाहिजे होता आणि ते होऊ शकलं नाही म्हणून राज ठाकरे बाहेर पडला। झूट। माझ्या स्वप्नात कधी आलं नाही, माझ्या मनाला कधी शिवलंही नाही। या सगळ्या गोष्टी एवढ्यासाठी चालू होत्या की हे म्हणजे मी बाहेर कधी जातोय, पक्षातली जी माणसं आहेत ही बाहेर कधी जात आहेत, त्रास देऊन ही बाहेर कशी टाकता येतील। गेल्या काही दिवसांपासून शर्मिला ठाकरे उद्धव ठाकरेंवर थेट हल्लाबोल करतायत। मग उद्धव ठाकरेंनी धारावी प्रकल्पावरून अदानींविरोधात काढलेला मोर्चा असो की मग मराठा आरक्षण। उद्धव ठाकरे 2.5 साल मुख्यमंत्री थे। अगर उनको खुद को अदानी नहीं चाहिए थे और उनको स्टेट गवर्नमेंट के हाथों करना था तो उनको तभी किसने रोका था? आप मुख्यमंत्री हैं, आपके पास सभी पूरी टीम रहती है, आपने तभी परमिशन देनी चाहिए थी, स्टेट गवर्नमेंट को देनी चाहिए थे, टेंडर निकालने चाहिए थे, जिनको देना था तभी क्यों नहीं दिया आपने? देना चाहिए था। क्या वही देरी जो है वो उद्धव ठाकरे इन्होंने की? लेकिन और मुझे आपको एक रिमाइंड करना है कि ऐसे लगता है कि 1 साल या 6 महीने पहले यही अदानी उनके बंगले पे गए थे। वो किस लिए गए थे? सर्व विरोधी पक्ष मराठ्यांच्या बाजूने उभे आहेत की सांगतात तुम्ही रिझर्वेशन द्या। तुम्हाला कोणी अडवलं होतं? उद्धव ठाकरेंना कोणी अडवलं होतं का तेव्हा? का नाही दिलं रिझर्वेशन? मला असं वाटतं असे आभार मानण्याची वेळ उद्धव ठाकरेंनी मला आयुष्यात कधीच दिली नाही। किणी केस झाली तेव्हापासून आत्तापर्यंत जेवढ्या वेळ मिळेल तेवढ्या वेळ ते आम्हाला चिमटे काढत असतात। निदान जो भाऊ तुमच्यावर लहानपणापासून मोठा झाला त्याच्यावरती थोडा तरी विश्वास तेव्हा ठेवला असतात ना, तर आम्हाला कधीतरी आभार मानण्याची वेळ आली असती जी त्यांना आता मानायला लागते। मी माझ्या पुतण्यावर विश्वास ठेवला आणि सांगितलं की तो असं करेल असं मला वाटत नाही, पण तुम्ही ज्या भावावर मोठे झालात आयुष्यभर तेव्हा किणी केसच्या वेळेला कधी त्यांनी मदत केली किंवा आजपर्यंत टोमणे देणं त्यांनी कधी थांबवलंय? कुठची वेळ आली की किणी केसवरती टोमणे देतात? तुम्ही तुमच्या भावावर कधीतरी विश्वास ठेवून दाखवा। आतापर्यंत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचं दिसलं, मात्र आता शर्मिला ठाकरेही मैदानात उतरल्या। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।